नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील भागात आपण सुवर्ण मुद्रांनी भरलेली 3 रांजणे राजा कोणाला देतो हे ऐकले. आजच्या भागात आपण नरबळीची पद्धत राजा कशी बंद करतो आणि ज्योतिषी राजसभेत आल्यानंतर खिन्न का झाला हे ऐकूया. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 28वी पुतळी स्मरजीविनी जिवंत झाली आणि त्याला समोर जाऊन म्हणाली, हे राजा, या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार ज्याच्या अंगी विक्रमासारखे उदारपणा वगैरे गुण असतील त्यालाच आहे. इतरांना तो अधिकार मिळणार नाही. यावर भोजराजा म्हणाला, मला विक्रमाच्या उदारपणाची कथा सांग. तेव्हा स्मरजीविनी कथा सांगू लागली. विक्रम राजा एकदा प्रवासाला निघाला. फिरता फिरता तो एका नगरात आला. नगराजवळ स्वच्छ व सुंदर नदी वाहत होती. नदी किनाऱ्यावर एक रम्य वनराई होती. त्यात अनेक फळझाडे व नाना प्रकारची फुलझाडे होती. त्या वनराईच्या मध्यभागी एक सुंदर मंदिर होते. राजाने त्या नदीत स्नान केले, देवाला नमस्कार केला आणि सभामंडपातील एका खांबाला टेकून तो बसून राहिला. इतक्यात तिथे आणखी 2 माणसे आली व राजाजवळ बसली. राजाने त्यांना विचारले, महाराज, आपण कोठून आगमन केले आहे? त्यापैकी एक जण म्हणाला, आम्ही पूर्वेकडून आलो. राजाने विचारले, या प्रवासात तुम्हाला काही आश्चर्यकारक घटना दिसली काय? त्यावर दुसरा म्हणाला, होय महाराज, आम्ही एक फार मोठे आश्चर्य पाहिले. आमच्या प्राणावरच बेतले होते, पण थोडक्यात निभावलो. राजाने उत्सुकतेने विचारले, अशी काय घटना घडली बरे? तेव्हा त्यांच्यापैकी एक म्हणाला, पूर्व देशात वेताळपुरी नावाची नगरी आहे. तेथे शोणितप्रिया नावाची देवी आहे. त्या नगरीचा राजा आणि नागरिक त्या देवीला एकदा वर्षातून नरबळी देत असतात. त्यामुळे त्या सर्वांच्या मनोकामना तृप्त होतात. त्या दिवशी जर नगरात कोणी परका किंवा पाहुणा आला असेल तर ते त्याला मारून देवीला अर्पण करतात. आम्हाला या प्रथेची माहिती नव्हती. प्रवास करीत आम्ही त्या नगरीत पोचलो. त्याच दिवशी बलिदानाचा उत्सव होणार होता. एका माणसाने तेथील रिवाजाची आम्हाला माहिती दिली. इतक्या सर्व नागरिकांनी येऊन आम्हाला वेढले. आम्ही जीवावर उदार होऊन त्यांच्या त्या समुदायातून पळ काढला. दैव जोरावर होते म्हणूनच आम्ही बचावलो. विक्रमादित्य लागलीच वेताळपुरीकडे निघाला. तेथे गेल्यावर त्या भयंकर देवीचे दर्शन घेऊन तो तिची स्तुती करू लागला. हे सौम्यवदना ब्रह्माणी, लीलावती, माहेश्वरी, शत्रूंच्या गर्वाचे हरण करणारी कौमारी, इंद्रधनुष्य धारण करणारी वैष्णवी, घोर गर्जना करणारी वाराही, व्रज धारण करणारी एंट्री आणि चामुंडा, या 8 माता, गणनाथ आणि रुद्र हे माझे रक्षण करोत. देवीचे असे स्तवन करून राजा सभामंडपात आला. तोच मंदिराच्या आवारात एकच गडबड उडालेली त्याच्या कानी आली. पुढे जाऊन राजा पाहू लागला. तेव्हा लोकांचा एक मोठा जमाव ओरडाआरडा करीत मंदिराच्या आवारात घुसला होता. कर्कश वाद्ये वाजत होती. त्या जमावाचे पुढारी आरोळ्या ठोकीत होते. काही दांडगे इसम एक दीनवाण्या माणसाला जबरदस्तीने ओढून मंदिरात आणीत होते. त्या दीन माणसाचे शरीर व वस्त्रे ओली होती. त्याच्या गळात लाल फुलांची माळ होती. देवीला बळी देण्यासाठी त्याला देवळात आणलेले होते हे उघडच होते. थंडीमुळे नव्हे तर भीतीमुळे त्याचे शरीर थरथर कापत होते. आपले प्राण वाचवण्यासाठी तो भोवतालच्या लोकांची प्रार्थना करीत होता. त्या लोकांचा आवेश पाहून राजाला घृणा आली आणि त्या बळीची अवस्था पाहून राजाच्या मनात करुणा दाटून आली. हे पापी लोक केवळ स्वार्थासाठी नरबळी देत आहेत, त्यांचा धिक्कार असो. म्हणतातच की सर्व जीवांना सुखाची इच्छा असते व दुःख नको असते. सर्वांनाच आयुष्य हवे असते आणि मृत्यूची भीती वाटत असते. स्वतःच्या सुखासाठी ते इतरांचे बलिदान करतात, ते किती स्वार्थी म्हटले पाहिजेत. हे लोक याला बळी देणार आहेत. या देखाव्याकडे केवळ तटस्थ प्रेक्षक म्हणून मी जर पाहत राहिलो तर माझ्या शक्तीचा, धैर्याचा व करुणेचा काय उपयोग? याला वाचवलेच पाहिजे. त्यासाठी स्वतःचे प्राण जरी अर्पण करावे लागले तरी बेहत्तर. आणि हा देह तर किती काळ टिकणार आहे? आता हा देह खर्च करूनच धर्मसाधन साधले पाहिजे. म्हणतातच की हे जीवन, तारुण्य, संपत्ती आणि संसार ही सर्व क्षणकाळ टिकणारे आहे. कीर्ती आणि धर्म हेच अक्षय आहेत. तसेच संपत्ती ही प्रवासात पायांवर जी धूळ साचते त्याप्रमाणे आहे.
यौवन हे जणू डोंगरावरून वाहणाऱ्या प्रवाहाच्या वेगासारखे आहे. मानवी जीवन हे जलबिंदूसारखे, समुद्राच्या लाटेवरील फेसासारखे चंचल आणि चपळ आहे. मनुष्याने बुद्धी स्थिर ठेवून धर्मसाधन केले पाहिजे, म्हणजे स्वर्गाची दारे उघडी होत असतात. धर्मसाधन केले नाही तर म्हातारपणी पश्चाताप होऊन शरीर आणि मन जळत राहते. मनाशी निश्चय करून त्या जमावातल्या एकाला राजाने सांगितले, तुम्ही या दीन माणसाला कुठे नेत आहात? तो मनुष्य जमावाच्या जरा बाहेर येऊन म्हणाला, आम्ही त्याला देवीला बळी देणार आहोत. यावर राजाने विचारले, कशासाठी बळी देणार? तो म्हणाला, कारण नरबळी दिल्याने देवी आमच्यावर प्रसन्न होईल आणि आमच्या कामना पुरविल असे आम्हास वाटते. यावर राजा म्हणाला, लोकांनो पहा, तुम्ही बळी देण्यासाठी नेत असलेला हा इसम किती बुटका आणि लुकडा आहे. मरणाच्या भयाने तो आत्ताच अर्धमेला झालेला आहे. अशा बळीने देवी कशी प्रसन्न होणार? त्यापेक्षा असे का करीत नाही, मला बळी द्या, मी चांगला धट्टाकट्टा आहे. त्याचे हे बोलणे ऐकून तेथील लोक आश्चर्यचकित झाले. त्यापैकी एक गृहस्थ म्हणाला, म्हणतातच की सर्व कुटुंबाच्या रक्षणासाठी एकाचा त्याग करावा, गावासाठी एका कुटुंबाचा त्याग करावा आणि देशासाठी एका गावाचा त्याग करावा. पण स्वतःसाठी सर्व जगाचा जरी त्याग करावा लागला तरी त्याबद्दल खंत करण्याचे कारण नाही. असा हा जगाचा न्याय असूनही हा वीर पुरुष या अज्ञान मनुष्याकरता स्वतःचे जीवन गवताप्रमाणे मानून स्वतःचे बलिदान करण्यास सिद्ध झाला आहे. हे केवढे आश्चर्य आहे! खरोखर हा कोणीतरी महापुरुष असला पाहिजे. तेथे जमलेला सर्व जमाव आश्चर्यचकित झाला आहे असे पाहून राजा पुढे झाला आणि त्या दांडग्या लोकांना बाजूला करून त्याने त्या दीन माणसाची बंधनातून सुटका केली. त्या बळीच्या जागी तो स्वतः उभा राहिला आणि नंतर जमावासह मंदिराच्या गाभाऱ्याकडे गेला. राजाने आपली तलवार उपसली आणि तो स्वतःचा शिरच्छेद करून घेणार तोच देवी प्रकट झाली आणि विक्रमाची तलवार वरच्यावर धरून ती म्हणाली, हे श्रेष्ठ वीरा, तुझे धैर्य व उदारपणा पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तेव्हा वर माग. त्यावर विक्रम म्हणाला, हे देवी, तू मजवर खरोखर प्रसन्न झाली असलीस तर तुझ्या मंदिरातील नरबळीची पद्धत बंद करून टाक. तसेच होईल म्हणून देवी अदृश्य झाली. हा सर्व चमत्कार पाहून त्या जमावाचा नेता म्हणाला, राजा, तुझे धैर्य व परोपकाराची वृत्ती केवळ अपूर्व आहे. म्हणतातच की तुला स्वसुखाची अभिलाषा नाही, दुसऱ्यांच्या सुखासाठीच तू स्वतः कष्ट भोगतोस. प्रचंड वृक्ष उन्हाची तिरीप स्वतःच्या शिरावर झेलतात आणि आश्रयाला आलेल्यांना छाया देतात. तुझा आयुष्यक्रम त्या महावृक्षासारखाच असल्यामुळे तू महापुरुषच आहेस. राजाला वंदन करून ते सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले आणि राजा आपल्या राजधानीला परत आला. भोजराजाला ही कथा सांगून स्मरजीविनी म्हणाली, हे भोजराजा, तुझ्या अंगी असे धैर्य व उदारपणा असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा फारच खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. भोजराजा पुन्हा एकदा सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 29वी पुतळी भद्रा जिवंत झाली आणि त्याला समोर जाऊन म्हणाली, हे राजा, विक्रमादित्यासारखा जर धैर्य व सत्वगुण तुझ्या ठाई असेल तर तू या सिंहासनावर आरूढ हो. त्यावर भोजराजा म्हणाला, भद्रे, विक्रमाच्या धैर्य व सत्वगुणांची हकीकत मला निवेदन कर. त्यावेळी भद्रा कथा सांगू लागली. विक्रमादित्य राजा अवंती नगरीत राज्य करीत होता. त्यावेळी एक प्रसिद्ध ज्योतिषी तेथे येऊन पोचला. राजधानीच्या एका उपनगरात त्याने मुक्काम केला होता. स्त्री पुरुषांच्या शरीर लक्षणावरून त्यांचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ वर्तवण्याचे ज्ञान त्याने संपादन केले होते. एकदा अवंती नगराजवळ फिरत असताना त्याला धुळीत उमटलेले एक पाऊल दिसले. त्या पावलावर पद्मचिन्ह असल्याने त्याने ओळखले. तो आश्चर्यचकित होऊन विचार करू लागला, हे कोणाचे बरे पाऊल असेल? एखाद्या राजाने तर येथे पाऊल टाकलेले नसेल. असे असेल तर मग त्या राजावर अनवाणी व एकाकी चालण्याचा प्रसंग का बरे आला? या पावलांचा माग काढून शोध घेतला पाहिजे. धुळीत उमटलेल्या पद्मचिन्हांकित पावलांच्या पाठोपाठ तो मार्गाने जाऊ लागला. त्या मार्गाने एक गरीब मनुष्य चालला होता. त्या माणसाच्या शरीरावर फाटकी वस्त्रे होती आणि डोक्यावर जळाऊ लाकडांची मोळी होती. त्याच्याच पावलावरचे पद्मचिन्ह दर पावलागणिक धुळीत उमटत होते. हे पाहून तो ज्योतिषी आश्चर्यचकित झाला व खिन्न चित्ताने तो विचार करू लागला, पावलावर पद्मचिन्ह असलेला हा पुरुष दरिद्री असावा, दीन असावा,
हे केवढे दुर्दैव. तसेच हे दुर्दैव त्याचेही आहे आणि मी आजवर अध्ययन केलेल्या या ज्योतिषशास्त्राचेही आहे. ज्योतिषशास्त्राचे सिद्धांत आज विफल ठरले. आता अवंतीत जाऊन अवलक्षण करण्याचे कारणच काय? आता आपण गावाकडे परतावे हेच योग्य. तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार आला. आपण आता अवंती नगराजवळ आलोच आहोत, पण नगरात जावे. आजवर विक्रमादित्याची अनेक प्रकारची कीर्ती ऐकलेली आहे. येथवर आल्यासारखे त्याच्या शरीरावर लक्षणे तरी कोणती आहेत ते पाहावे व शास्त्राचा प्रत्यय येतो का ते पाहावे. विक्रमादित्याच्या सर्व शरीरावर शुभ लक्षणे असलीच पाहिजेत असा विचार करून तो खूप उत्साहाने विक्रम राजाच्या राजसभेत गेला. राजाच्या चेहऱ्यावरील लक्षणे त्याने दुरूनच निरखून पाहिली आणि त्याचा शास्त्रार्थ लक्षात येताच त्या ज्योतिषाचे मन विषण्ण झाले आणि तो निराशेचा भाव त्याच्या मुद्रेवर प्रकट झाला. हा भाव विक्रमाच्या नजरेतून सुटला नाही. नंतर राजसभेत त्या ज्योतिषाची योग्य ती ओळख विक्रमाला करून देण्यात आली. मुद्रेवरून मनात काय भाव आहे याची परीक्षा करण्याचे ज्ञान राजालाही होते. त्या ज्योतिषाचे खिन्न झालेले मन लक्षात येऊन विक्रमाने विचारले, हे ज्योतिषा, इथे राजसभेत आल्यानंतर तू एकाएकी खिन्न का झालास? याचे कारण काय आहे? यावर तो ज्योतिषी म्हणाला, महाराज, मी तुमच्या या राजधानीत पोहोचल्यापासून 2 चमत्कार पाहिले. शरीरावर सर्व प्रकारची राजचिन्हे असलेला एक पुरुष डोक्यावर जळाऊ लाकडाची मोळी घेऊन अनवाणी चाललेला मला दिसला. नंतर येथे येऊन महाराज तुमच्या शरीरावर लक्षणे दिसली. तेवढी मी नीट निरखून पाहिली. जी जी कुलक्षणे म्हणून ज्योतिषशास्त्रात सांगितली आहेत ती सर्व मला तुमच्या शरीरावर दिसली आणि तुम्ही तर सागराने वेढलेल्या या पृथ्वीचे साम्राज्य उपभोगत आहात. शास्त्रात सांगितलेल्या सर्व सिद्धांताची सर्वस्वी विसंगत अशी वस्तुस्थिती मला प्रत्यक्षपणे प्रत्ययाला आली. त्यामुळे माझे मन निराश आणि खिन्न झाले. ज्योतिषाचे हे प्रामाणिक निवेदन ऐकून राजा म्हणाला, प्रत्येक शास्त्रात नियमाप्रमाणे अपवादही सांगितलेले असतात आणि त्या सर्वांचा समन्वय करूनच निर्णय सांगितला पाहिजे. थोड्याच कालावधीत परक्याच्याही प्रत्ययाला येईल असा विक्रमाचा विनय आणि अगाध ज्ञान पाहून तो ज्योतिषी चकित झाला. आपल्या जवळचे शास्त्र ग्रंथ चाळून आणि त्यातले आधार शोधून तो म्हणाला, हे पहा, माझ्या शंकेचे निरसन होण्याजोगा आधार मिळाला आहे. स्त्री पुरुषाच्या शरीरावरील सुलक्षणे किंवा कुलक्षणे येथे अपवादात्मक नमूद केली आहेत. एखाद्याच्या शरीरावर सर्व शुभलक्षणे असतील तर त्याच्या तालुकस्थानी काकपद असेल तर ती शुभलक्षणे निष्फळ होतात असे या ग्रंथात सांगितले आहे. ज्योतिषाने हा आधार काढताच विक्रमाने राजदूत पाठवून त्या मोळीविक्याला दरबारात आणले आणि कणकेच्या गोळ्यावर त्याच्या तालुस्थानाचा ठसा घेतला. तेव्हा त्यावर काकपद उमटलेले आढळून आले. यानंतर राजाने त्या ज्योतिषाला सांगितले, शरीरावरच्या अशुभ लक्षणांच्या बाबतीत असा एखादा अपवाद आढळतो काय ते त्या ग्रंथात शोधून पहा. ज्योतिषाने पुन्हा एकदा ग्रंथ चाळून पाहिले आणि त्यावेळी त्याला आधार सापडला. एखाद्याच्या शरीरावर सर्व अशुभ लक्षणे असतील पण त्याच्या आतड्याच्या डाव्या बाजूवर काळे ठिपके असतील तर ती सर्व अशुभ लक्षणे शुभ मानावीत असे त्या ग्रंथात सांगितले होते. ज्योतिषाने हा आधार वाचून दाखवताच विक्रमादित्याने कमरेचा खंजीर उपसला आणि ज्योतिषाला शास्त्र सिद्धांताचा प्रत्यय यावा म्हणून तो आपले पोट फाडणार इतक्यात आजूबाजूला असलेल्या सेवकांनी त्यांचा हात धरून ठेवला. त्यावेळी ज्योतिषी म्हणाला, महाराज, असा उतावीळपणा करू नका. तुमच्या आतड्यावर ठिपक्याचे चिन्ह असलेच पाहिजे. तसे नसते तर तुमच्या अंगी आहे तेवढे धैर्य व सत्व त्याचा संभवच नव्हता. म्हणतातच की संपत्तीचे संपादन अस्थीवर अवलंबून असते, सुख मांसलपणावर आणि उपभोग त्वचेच्या मऊपणावर अवलंबून असतो. स्त्री सौख्य नेत्रांवर अवलंबून असते आणि प्रवास गतीवर अवलंबून असतो. आज्ञा मनुष्याच्या स्वरावर आणि सर्वस्व सत्यावर अवलंबून असते. अशी कथा सांगून भद्रा भोजराजाला म्हणाली, हे राजा, असे धैर्य व सत्व तुझ्या अंगी आहे असे जर तुझे मन तुला ग्वाही देत असेल तरच तू या सिंहासनावर आरूढ हो. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा निराश झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा
ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.